मित्रांनो नमस्कार। MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोनही पदांच्या संदर्भाने एक संयुक्त पूर्वपरीक्षा MPSC द्वारे या परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक 16 जून 2024 आलेलं आहे। अजून जाहिरात येणं बाकी आहे। सो पूर्वपरीक्षा जी होणार आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क ची ही संयुक्त पूर्वपरीक्षा असेल जी 10 पदांसाठी असेल। यामध्ये ग्रुप बी चे PSI STI ASO 4 पद आहेत आणि STA ते AMVI पर्यंत अशी 6 पद, म्हणजे अशी टोटल 10 पदांसाठी ही एक संयुक्त पूर्वपरीक्षा असेल। या संयुक्त पूर्वपरीक्षेचं एक्झाम ओरिएंटेड आणि रिझल्ट ओरिएंटेड कशा पद्धतीची तयारी असावी, आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून प्री फोकस बॅच सुद्धा आपण त्याची सुरू करतोय। सो या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये आपण सिलेबस आणि PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आयोगाचे झालेले पेपर्स आहेत त्याचं ॲनालिसिस घेतोय आणि या ॲनालिसिसमधून हे जजमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय आपण की विषयवार घटकांना कशा पद्धतीने महत्त्व देण्यात आलेले किंवा प्रश्नांचा जो कल आहे तो कसा बदललेला आहे। याआधी आपण 2023चा पेपर घेतला ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पहिला संयुक्त पेपर झालेला होता। आता आपण तिथून 5 पेपर घेतोय। तर आता हा 22चा पेपर आहे आपला कंबाईन ग्रुप बी चा पूर्व विषय आहे। या विषयाचं ॲनालिसिस बघणार। इतिहास विषयावर जे 15 प्रश्न आले या 15 प्रश्नांचे कोणते महत्त्वाचे घटक की ज्यावर प्रश्न विचारले गेले जेणेकरून अभ्यास करताना आपल्याला कशावर फोकस करायचे याची निश्चित आपल्याला जजमेंट येईल आणि अभ्यास करताना तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल मित्रांनो। सो संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब ची 2022 ची हिस्ट्री इतिहास या विषयाच्या विश्लेषणाकडे आपण पुढे जातोय। पुढे जाण्याआधी आपण एक त्याचा कॉमन आराखडा की सर्व जे 15 प्रश्न आले ते नेमके कोणत्या घटकावर आले त्याची विभागणी आपण 3 घटकांमध्ये केली। पहिला घटक आहे आधुनिक भारत, दुसरा घटक आहे समाज सुधारणा चळवळी, यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती ज्यांनी समाज सुधारणा चळवळीमध्ये नेतृत्व केले किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्था किंवा संघटना, आणि तिसरा जो घटक आहे तो आहे महाराष्ट्राचा इतिहास। सो आधुनिक भारतामध्ये टोटल प्रश्नांची संख्या आहे 10। यामध्ये गव्हर्नर जनरल यांच्या कालखंडात डेव्हलप झालेलं दळणवळण असेल, त्यानंतर कामगार संघटना असतील, त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा जी 1885 ला इस्टॅब्लिश झाली त्यांचे अधिवेशनं, त्या अधिवेशनांचे अध्यक्ष, त्यामध्ये ठेवलेले ठराव असतील। आधुनिक भारताच्या संदर्भाने विचार करताना जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ज्यामध्ये रेल्वे आहे, टपाल खातं आहे, तार खातं आहे, आधुनिक शिक्षण आहे, वृत्तपत्र आहे, त्यात रेल्वेवर प्रश्न आहे। 1935चा जो भारत सरकार कायदा आहे जो ब्रिटिशांचा असं म्हणूया आपण शेवटचा कायदा जो भारत पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण होण्याच्या म्हणजे फाळणीच्या अगोदरपर्यंत लागू होता तो कायदा। ओके, मी तर असं म्हणेल की तो 26 नोव्हेंबर 1949 ला आपण घटना स्वीकारली तिथपर्यंत काही प्रमाणात त्याचे जे काही नियम होते ते लागू होते। त्यानंतर ब्रिटिश अर्थव्यवस्था त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय होते, त्यानंतर संथाळांचा उठाव, संथाळ जे बांधव होते या बांधवांना ज्या पद्धतीनं ब्रिटिश वन अधिकारी असतील, पोलीस दल असेल, यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं, त्या उठावावर प्रश्न आलाय। दादाभाई नौरोजी जे राष्ट्रीय सभेतले मवाळ जो टेन्युअर आहे 1885 ते 1905 मुख्यतः त्याही पुढे दादाभाईंना भारतीय राज्यव्यवस्थेतल्या या एकूण चळवळीतलं पितामह म्हणजे कुरुवंशामध्ये जसं भीष्म पितांना पितामह म्हटलं जातं की ज्यांना सगळ्या चळवळी किंवा ज्यांना मांडतात सगळे लोक, तसं हे व्यक्तिमत्व। त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन जे विदेशामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारं असोसिएशन होतं। त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याचे स्थापनेमध्ये कोण सहभागी होते वगैरे काय, तर असे 10 प्रश्न या घटकावर आले मित्रांनो। समाज सुधारणा चळवळीमध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड राजकारणामध्ये एक अत्यंत सज्जनशील पद्धतीने राजकारण करणारं व्यक्तिमत्व, मेडिकल प्रोफेशन असेल, शिक्षक असलेला माणूस, जसंही कॉलेज इस्टॅब्लिश होतं त्यानंतर डॉक्टर होतात, आणखी काय त्यांचं फार मोठं योगदान आहे। समाज सुधारणेच्या संघटना, संस्था, गोपाळ गणेश आगरकर आणि सांप्रदायिक संदर्भाने असलेले स्टेटमेंट्स म्हणजे एखादा राष्ट्रवादी विचारांचा माणूस, राष्ट्रवादी म्हणजे काय, जसं एखाद्या विचाराचं कट्टर पद्धतीने समर्थन करणारा व्यक्ती, जसं एखादा धार्मिक एखाद्या विशिष्ट
गोष्टीचं प्रदर्शन करतोय, आपण त्याला धार्मिक म्हणू शकतो. किंवा एखादा व्यक्ती व्हायलन्स करतोय, मारहाण करतोय, सामूहिकरित्या एकत्र येऊन एखादा आतंक निर्माण करतोय, मग त्या विचारांचं तो वहन करतो, त्याचा प्रचार करतो, त्याला महत्त्व देतो, त्याला वादी म्हणजे आतंकवादी असा शब्द झाला. सो इथे संप्रदायवादी असे सांप्रदायिक स्टेटमेंट करणारे जे लोक आहेत, त्याला मग ते इस्लामिक पण असू शकतात, ते हिंदू पण असू शकतात, ते किंवा आणखी कुठल्याही संप्रदाय म्हणजे एक धर्म किंवा एक परंपरा ज्याचं वहन करणारा, आध्यात्मिक घ्या किंवा धार्मिक घ्या किंवा कुठलंही घ्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही अशा ऑर्गनायझेशन की ज्या फार प्रकाश झोतात नाही आल्या, जसं गुप्त संघटना ज्यांनी यवतमाळला काम केलं, अकोल्याला काम केलं, पुण्याला काम केलं, मुंबईला काम केलं, त्यावर एक प्रश्न आलेले. म्हणजे असं हे टोटल 15 प्रश्नांचं ॲनालिसिस आहे. आता हे तरी पण म्हणजे एक फक्त आपण आराखडा झाला. आता आपल्याला प्रश्नांकडे जावं लागेल. त्या प्रश्नांना समजून घेताना आपल्याला जजमेंट येईल. सो हा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित. आता हे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क 2023 पासून सुरू झालं. हा 2022चा गट ब चा पेपर आहे मित्रांनो. गट ब चा जो 8 ऑक्टोबर 2022ला झाला होता. ठीक आहे. ए संच जो आहे त्याचा आपण इथे विश्लेषण करतोय. पहिला प्रश्न बघू आपण. भारताच्या दळणवळण क्षेत्रात विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. आता पहिलं विधान बघा. दळणवळण म्हणजे रेल्वे असेल, विमान सेवा असेल किंवा रस्ते वाहतूक असेल, याला आपण दळणवळण म्हणतो. म्हणजे आता हा प्रश्न कशावर आला? हा प्रश्न आला आधुनिक भारताचे जे काय सगळे आपण कंपोनंट म्हणा का पिलर्स म्हणा त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. बरं, म्हणजे एरिया क्लिअर झाला. आता पहिला ऑप्शन बघा. सार्वजनिक बांधकाम खाते. ओके, म्हणजे PWD जे डिपार्टमेंट आहे लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात निर्माण झाले. डलहौसीचा टेन्युअर आहे 1849, तो साधारणतः पुढे 56 पर्यंत राहिला. आणि याच्या कालखंडात आपण बघतो 1853चं रेल्वे असेल तो हाच कालखंड आहे. बांधकाम खातं असेल किंवा पोलीस खात्यामध्ये त्यांनी केलेले बदल असतील, कारण त्याला पाठवलंच यासाठी होतं की पूर्णतः साम्राज्यवादी धोरण घेऊन तो इथे आलेला होता. छोटी मोठी संस्थानं त्यांनी सगळी वेगवेगळे जुजबी कारणं देऊन ब्रिटिश साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळची, त्यामध्ये विलीन केली. आणि त्याच्यानंतर इथे एक रिवोल्ट झाला ज्याला आपण 1857चा रिवोल्ट किंवा उठाव असं म्हणतो. सो 1853ला हे पहिलं विधान बरोबर आहे. बांधकाम खात्याचं त्यांनी सुरुवात केली. दुसरं, लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. आता लॉर्ड कॉर्नवॉलिस हा गव्हर्नर जनरल होता. जॉन शोअरही त्याच्या सोबतीला होता किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये होता. पण यांनी जे काही काम केले आहेत हे लँड जे जमीन धारण्याचे म्हणजे रेव्हेन्यूचे रिफॉर्म्स किंवा जमीन सुधारणेच्या संदर्भात केले आहेत. जमीन सुधारणेच्या संदर्भामध्ये केले. जसं त्याची कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धत होती ना, जमीनदारी किंवा कायमधारा पद्धत असं आपण त्याला म्हणतो. याला परमनंट सेटलमेंट मेथड सुद्धा म्हणतो. तर हे दुसरं जे आहे हे बरोबर नाही आहे. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे बांधकाम मार्ग बांधण्यात आले. ब्रॉडगेजचं काही काम थोड्या प्रमाणात झालं, पण मॅक्झिमम जी पहिल्या टप्प्यातली डेव्हलपमेंट आहे ही नॅरो गेजनीच झालेली आहे. त्यामुळं हे बरोबर नाही. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. हे बरोबर आहे. नागपूर सुधार योजना, त्यानंतर मुंबई सुधार योजना, हे बरोबर आहे. सो ए आणि डी. सो ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. सो इथे आपल्याला एखाद वेळेला उत्तर माहिती जरी नसेल, आता हे असे स्टेटमेंट आहेत की हे वन लाईन क्वेश्चन म्हणता येत नाही. याला म्हणतात की तुम्हाला ॲनालिटिकली अभ्यास करून त्या ऑप्शनचा विचार करून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. इथे तुमचं जजमेंट कामी येणार आहे. म्हणजे तुम्ही किती वाचलं, किती पाठ केलं आणि किती तुम्हाला आठवणं, म्हणजे रिमेंबरचा पार्टच नाही आहे. ते तुमचं बेसिक किती चांगलं आहे त्यावर आधार आहे. त्या आधारावर तुम्ही असे प्रश्न जे आहे ते अटेम्प्ट करू शकता. आता रस्ते सुधार योजना असेल, नागपूर योजना असेल, हे सगळं मी डिटेल तुम्हाला तुमच्यासाठी देतोय. तुम्ही पण काढा नोट्स आणि आपल्या आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनलला लेखनो योजना आहे, बॉम्बे योजना आहे, नागपूर योजना आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न हा संघटनांशी संबंधित आहे. योग्य जोड्या लावा. आत्ता अलीकडे आयोगाचा असा प्रश्न टाकणे, जोड्या लावाचा प्रश्न टाकणे हा आयोगाचा आता म्हणजे मी म्हणेल की प्रचलित झालेला
प्रश्न पॅटर्न म्हणू आपण याला. चला, 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. ओके, मुंबई गिरणी कामगार. आता कामगार मुंबई म्हटलं तर नारायण मेघाजी लोखंडे यांचं आपल्याला स्मरण होतं. ओके, मग आता एचं 4 कुठे आहे तर 2 ठिकाणी आहे. मग ऑप्शनमध्ये अडचण आहे आपल्याला परत. 1918 अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन. आता अहमदाबादशी संबंध असलेले एक व्यक्ती आहे इथे ज्यांचं नाव आहे महात्मा गांधी. अहमदाबादच्या गिरणी कामगार म्हणजेच टेक्स्टाईल यांचा संप जो झाला होता त्यामध्ये महात्मा गांधीजींनी त्या संपासाठी नेतृत्व केलेलं होतं. आता हे 2 जरी समजा तुम्हाला माहिती असले म्हणजे बीचं 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. तर 1918 मद्रास लेबर युनियन आणि 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन. सो हे 2 आणि 1 हां, म्हणजे मद्रासचं BP वाडिया आणि हे 4 म्हणजे पहिलं. सो मी तुम्हाला सांगतो, तुमचा कितीही अभ्यास झाला तर प्रत्येक प्रश्नात जिथं जिथं जोड्या येतील असं गरजेचं नाही की 4ही पर्याय तुम्हाला आठवतीलच वेळेवर. कदाचित वाचलेलं राहील, एखादं वाचलेलंच नसणार. तर अशा वेळेला तुम्ही 1-2 पर्यायातनं सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो. ठीक आहे. सो यासाठी आता कामगार संघटना असतील किंवा हे मद्रास लेबर युनियन अशा छोट्या मोठ्या संघटना असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तसं कृपया आपण करू नये. प्रत्येक संघटना कुठे स्थापन झाली, कोणी त्यामध्ये पुढाकार घेतला, त्या स्थापनेमध्ये कोणाचं सहकार्य लाभलं, हे सगळे पॉईंट आता बारकाईनं अभ्यासणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ. काँग्रेस अधिवेशन म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. त्याचं स्थळ व्हेन्यू विचारलंय आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे 3 बाबी तुम्हाला अधिवेशनाच्या संदर्भानं माहिती असल्या पाहिजे. ओके, आता पहिले आपण ह्याचं उत्तर बघून घेऊ आणि मग मी याचे काही ट्रिक्स सांगतो तुम्हाला. ट्रिक्स म्हणजे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात त्याचं काही अंदाज सांगतोय तुम्हाला. आता प्रथम अधिवेशन प्रत्येकाला माहिती आहे मुंबईला झालं. आधी पुण्याला प्रस्तावित होतं, कॉलराची साथ झाली, मग ते पुण्यावरून मुंबईला गेलं, आझाद मैदानावर झालं. सगळ्यांनी किती पारायणं झाली असतील याच्यावर. 1885 कोण होतं? उमेशचंद्र बॅनर्जी. 1चं 3 आता 3 ठिकाणी आले तसे. आता दुसरं अधिवेशन कलकत्त्याला झालं, दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. 2चं 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आता हे पहिले 4 अधिवेशन आहे 86, 87, 88. आता तिसरे अधिवेशन कुठं झाले? मद्रासचं. याला कोण होतं? मद्रासचं तिसरं अधिवेशन Cचं 2 म्हणजे बदरुद्दीन तय्यबजी त्याचे अध्यक्ष होते. आणि चौथं अधिवेशन काँग्रेसचं जे अलाहाबादला झालं याचे अध्यक्ष जॉर्ज यूल होते. आता हा ब्रिटिश व्यक्ती आहे, खरं म्हणजे हा ब्रिटिश व्यापारी आहे हा किंवा पहिला युरोपियन म्हणा तुम्ही किंवा ब्रिटिश म्हणा की जो राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष झालेला आहे. ओके, सो इथे आपल्याला आता काय ध्यानात ठेवायचं आहे, राष्ट्रीय सभेचे जेवढेही प्रश्न अधिवेशनावर येतात, बरेचसे प्रश्न अधिवेशनावर तुम्ही बघा. याच्या आधी आपण एक पेपर ॲनालिसिस बघितलं, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यसेवेला होता तो, पण ते रँडम विचारलं होतं. 86, मग तिकडे 97, मग 96. मग असं कधी विचारतात ज्या वेळेला महत्त्वाच्या घटना आहे. उदाहरणार्थ 1905 बंगालची फाळणी, 1906 लाहोर ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना असेल, 1907 सुरत अधिवेशन. कारण तिथे मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली आहे. मोर्लोमिंटो कायद्याच्या संदर्भानं आसपास असलेलं अधिवेशन असेल की ज्यामध्ये मोर्लोमिंटोमध्ये झालेला ज्या काही कायदा असेल त्याच्या संदर्भानं ठेवलेले ठराव असतील. बरोबर आहे. पुढे लाहोरात 1916चं अधिवेशन असेल, 1920चं अधिवेशन असेल जेव्हा असहकार आंदोलन झाले, 22च्या दरम्यान असलेलं अधिवेशन असेल, सायमन कमिशनच्या एंट्रीच्या वेळेचं अधिवेशन असेल, 30, 31, 32च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स असतील, 36चं फैजपूर अधिवेशन असेल जे ग्रामीण भागात जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं अधिवेशन आहे. राष्ट्रीय सभेचं नेतृत्व ब्रिटिशांसोबत जुळतं घेत आहे, त्यामुळं आपल्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये पण आपल्याला ओढल्या गेलं आहे. म्हणून सुभाष बाबू पट्टाभी सीतारामय्यांचा त्रिपुरा येथील हरिपुरा अधिवेशनात पराभव करतात. असे काही महत्त्वाचे अधिवेशनं आणि महत्त्वाच्या घटना याची लिंक असलेल्या अधिवेशनं बरोबर ध्यानात ठेवायचे. त्याच्यात कोणते ठराव ठेवलेले ते ध्यानात ठेवायचे, जेणेकरून असे प्रश्न जे म्हणजे तुमचे हक्काचे मार्क्स आहे यातला एकही मार्क्स तुमचा जात नाही. हिस्ट्री हा जो विषय आहे याच्यात 15 प्रश्न जर तुम्हाला आले ना, 15 पैकी तुम्ही 13 पर्यंत आरामात जाऊ शकता मित्रांनो. एखाद दुसरा प्रश्न समजा असा येईल तुमच्या की वाचण्यात नाही, जजमेंटही बसत नाही, तर ठीक आहे 13 म्हणजे तुम्ही 10+ जरी या विषयात जाऊ शकले तर मला असं वाटतं तुमचे जे प्रिलिममध्ये असे सब्जेक्ट्स आहेत की ज्या सब्जेक्ट्समध्ये तुम्ही
रिझल्ट काढण्यासाठी किमान 50% सब्जेक्ट आपले असे पाहिजे जे 10+ तुमचे जातील, त्यात हिस्ट्री राहू शकतो तुमचा. ओके, चला, हे असे अधिवेशन मी मागच्याही ॲनालिसिसमध्ये सांगितलं की वर्ष, स्थळ, अध्यक्ष याची पुणे चार्ट बनवून टाकायचा आणि इथे पुढे ठराव पण लिहून टाकायचे चौथे, की कुठे महत्त्वाचा ठराव आहे किंवा काही तुम्हाला वाटलं हे इम्पॉर्टंट आहे तर त्याच्या पुढे ते ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं. आणि हे पाठ होत नाही, याला वारंवार वाचत राहायचं. या दरम्यान झालेलं कुठलं अधिवेशन आहे का ते बघायचं. जसं महात्मा गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं आणि त्यामध्ये मुस्लिमांचा जो खलिफा होता त्याला डावलण्यात आलं होतं. तर गांधीजींनी त्यासाठी जे काही आंदोलन सुरू झालेलं होतं खिलाफत चळवळ, तर त्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. गांधीजींच्या अधिवेशनाची तत्त्व लक्षात घ्या. सामान्य माणसाला अधिवेशनाचा केंद्रबिंदू गांधीजींनी बनवलंय. मग तिथे चरखा घेणं असेल, मग मिठाची निवड करणं असेल, ही सगळी निवड जी करू शकतो तो असा एक द्रष्टा व्यक्तीच करू शकतो ज्याला खरंच देश, समाज, माणूस, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे प्रश्न हे कळतात. सो ह्या सगळ्या गोष्टीही अभ्यास करताना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो हे अधिवेशनाचा चार्ट आहे जो तुमच्याकडेही असेल, तो असा तुम्ही अभ्यासासाठी वापरला पाहिजे मित्रांनो. पुढे आता आपण जातोय. पुढचा प्रश्न बघा. 1847 मुंबई बंदर, मुंबईचं जे काही बंदर आहे व कापूस उत्पादक करणारे विभाग, म्हणजे असं कापूस उत्पादन करणारे जे विभाग आहेत जिथे कापसाचं उत्पादन सर्वात जास्त होते, यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली. आता हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या वाचनात आला असेल तर तुम्ही याला सोडू शकता. ब्राईट याचं उत्तर आहे. ओके. आता लाईट यांनी कशाचं प्रोत्साहन केलं, म्हणजे जी विमान सेवा आहे, विमान सेवेतनं जे काही इम्पॉर्टंट कुरिअर्स असतील, पत्र असतील, याची सेवा सुरू व्हावी यासाठी यांनी केलेलं मागणी आहे. सो असे जे हे आधुनिक भारतामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, वृत्तपत्र, टपाल सेवा, तारसेवा, रेल्वे सेवा है ना, ह्या ह्या सगळ्या सेवा आहेत की ज्यातून आधुनिक भारत पुढे घडतोय. हां, सो याकडे पण आपल्याला लक्ष. आता रेल्वेचा इतिहास या निमित्तानं थोडक्या याच्यावर अनेकदा प्रश्न येतात. आता भारतात रेल्वे मंडळाची स्थापना 8 मे 1845 आहे. मुख्यालय त्या मध्ये रेड हिल्स ते चिंत्राद्री पेठ, म्हणजे मालवाहू पहिली जी रेल्वे गाडी वाहिली 25 किलोमीटरचं अंतर होतं, ती 1837ला वाहिली. आता प्रवासी वाहतूक जी झाली ती 1853ची आहे, मुंबई ते ठाणे. तर तिथे पण लक्षात ठेवायचं प्रवासी सार्वजनिक वाहतूक आहे की माल वाहतूक आहे. ओके, हे इकडे पुढे आहे. 26 एप्रिल 1853 बोरीबंदर ते ठाणे, म्हणजे मुंबई, बोरीबंदर हे मुंबईचं आहे, ते ठाणे 34 किलोमीटरची ही वाहतूक पहिली रेल्वे सुरू झाली होती. पहिली इलेक्ट्रिक रेल्वे कधी झाली बघा, 3 फेब्रुवारी 1925ला झालेली आहे. त्यानंतर भारतातला पहिले रेल्वे ट्रॅक जो आहे 21 ऑगस्ट 1847 मध्ये द ग्रेट इंडियन पेनिनसुला या कंपनीनं 56 किलोमीटरचा टाकला होता. ओके, 1847ला. आणि याचं निर्माण केलं होतं जेम्स जॉन बर्कल, हा त्याचा अभियंता, इंजिनियर होता. सो अशा काही याच्यातल्या बाबी आहेत जो क्रक्स आपण ध्यानात ठेवा, जेणेकरून यावर जर प्रश्न. हे बघा, जॉन लाईट याने हवाई परिवहनाची सुरुवात केली होती. ठीक आहे. चला, आता पुढचा प्रश्न हा 1935च्या भारत शासनाच्या कायद्यावर आहे. हा असा कायदा आहे जो शेवटचा कायदा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत याच कायद्यावर पुढे काम चाललं आपलं. आता याच्यामध्ये बघा, 1935च्या भारत शासन कायद्याने किंवा भारत सरकार कायद्याने कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली. आता याच्यामध्ये फेडरल कोर्ट त्यांनी चालू केले होते, तुम्हाला माहिती असेल. पुढे आपले हायकोर्ट जे इस्टॅब्लिश झाले हे म्हणजे राणीच्या जाहीरनाम्यानंतर 1960च्या दरम्यान 60-61ला इंडियन हायकोर्ट ॲक्ट तयार झाला. मुंबई, मद्रास, कोलकात्याला हायकोर्ट जे आहे ते सुरू झाले. तोपर्यंत फेडरल कोर्टातच आपली न्यायव्यवस्था सुरू होती, ज्याची स्थापना किंवा त्याची रचना कशी असेल हे आपल्या 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये नमूद होतं. दुसरं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, हे पण बरोबर आहे. बँकांची जी सेंट्रल बँक आहे, सेंट्रल बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, याची जी स्थापना आहे ती 1935च्या भारत सरकार कायद्याने झाली. त्यानंतर रेल्वेचं पण फेडरल बोर्ड तयार करण्यात आलं होतं 1935च्या कायद्याने. तुम्ही हा कायदा डिटेल, म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये हे डिटेल आपण घेतो. ओके, तर हे डिटेल केलं तर तुम्हाला हा प्रश्न म्हणजे एकदम काय म्हणू आपण की बघितल्याबरोबर तुम्ही याला आन्सरला शूट करू शकता. आता हा हाय कमिशन उच्च आयुक्त जो नियुक्त झाला ना, हा 1919चा जो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे त्याच्यातला हा
मी म्हणेल की आदेश आहे किंवा याची निवड करण्याच्या संदर्भातला निर्णय आहे. सो याचा इथे संबंध नाही. मग ABC याचं उत्तर आहे. सो ऑप्शन क्रमांक 2. सो मित्रांनो, तुम्हाला आता 1935चा कायदा करायचं म्हटलं तर आपण काय फक्त त्यात बघतो केंद्र आणि प्रांत व्यवस्था तयार करण्यात आली. रिझर्व्ह बँक सगळ्यांना माहिती आहे. मग फेडरल कोड, रेल्वेसाठी फेडरल व्यवस्था वेगळी झाली. सो हे पण आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे. सो इथे आपण याच्या संदर्भाने डिटेल तुम्हाला दिलेत. आता 1935चा कायदा घेतो म्हटलं तर याला अर्धा तास लागेल है ना. सो आपण एवढं डिटेल मी तुम्हाला ते शेअर करतो. नंतर फक्त आपल्याला आता स्वरूप लक्षात घ्यायचं आहे प्रश्नांचं. ओके. आता ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता. आता ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी ही झाली कंपनी. आणि त्यानंतर ब्रिटिश साम्राज्य जर म्हटलं तुम्ही, जे 1858 पासून सुरू झालं, तर या दोघांचाही उद्देश काय होता. तर त्या उद्देशांकडे आता याला ज्याला उत्तर माहिती नाही तो सुद्धा याला म्हणजे फार वाचलेलं नाही, तसंही हे काही ऑनलाईन क्वेश्चन नाही, हा जजमेंटने सोडवण्याचा प्रश्न आहे. व्यापारी स्पर्धा नको. ओके. व्यापारी स्पर्धा इतरांची नकोच होती त्यांना. ओके. ओके. व्यापारी स्पर्धा नको हा उद्देश ब्रिटिशांचा होता का. दुसरं, जास्तीत जास्त नफा. आता ज्याही साम्राज्यवादी कंपन्या आहेत, साम्राज्य जे निर्माण झाले मित्रांनो, ज्या वेळेला ज्या वस्तूचं महत्त्व आहे त्याच्यासाठी साम्राज्याची स्पर्धा झालेली आहे. जसं जमिनीमधून उत्पादन येणार आणि त्याच्यातनं कर मिळणार, म्हणजे काय, उत्पन्नाचं साधन काय झालं, कृषी झाली. मग कृषी जर उत्पन्नाचं साधन आहे तर त्या काळामध्ये स्पर्धा कशाची होणार, जमिनीची होणार. म्हणून साम्राज्यवादी लोकांनी जमिनी किंवा प्रदेश हे आपल्या ताब्यामध्ये घेतले. मग ते राजेशाही पद्धत असू द्या की साम्राज्यवादी कंपन्यांची पद्धत असू द्या, पण आपल्याकडे जे राजे घराणे घ्या, समजा तुम्ही जेवढे घराणे घ्या, सय्यद घराणं घ्या, ऐबक म्हणजे गुलाम घराणं घ्या, किंवा मोगलांचं घराणं घ्या, किंवा दक्षिण भारतातलं तुम्ही हिंदवी स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जे वंशज आहेत त्यांचं घराणं घ्या. सो ह्या सगळ्या घरांनी इथेच राज्य उभी केली आणि त्यांच्याकडे जे काही धन किंवा पैसा उभा राहिला साम्राज्यातनं तो इथेच वापरला. म्हणजे इथल्याच डेव्हलपमेंट म्हणा. जसं महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारले, ते किल्ले डेव्हलपमेंटचे हब तयार केले, जलदुर्ग, विजयदुर्ग बांधले. म्हणजे काय, आपला पैसा बाहेर नाही गेला. परंतु ब्रिटिशांचं कसं होतं, इथनं फक्त पैसा घ्यायचा आहे आणि हा पैसा घेऊन लंडनला म्हणजे ब्रिटनला जायचं. म्हणजे यांचा जो उद्देश आहे हा पैसा कमावणे आहे. सो बाकी देश जसं आता मोगल असतील हे आपल्याकडे आले, म्हणजे अफगाणमधनं आले, हे अरबमधनं आले, परंतु हे इथं आले आणि इथेच सेटल झाले. ह्यांनी इथनं पैसा तिकडे घेऊन घोरीनी पहिल्या काळात नेले, पण नंतरचे जे शासक म्हणून इथे राहिले त्यांनी इथल्या इथंच ती डेव्हलपमेंट केली. जास्तीत जास्त नफा, आर्थिक घटकावर नियंत्रण मिळवणे, भारताचा आर्थिक विकास करणे, हे तर याचं उद्दिष्ट कधी नव्हतंच. हां, यांचं उद्दिष्ट हे असणं शक्यच नाही, कारण भारताचा विकास हे भारतीय नागरिकांनाच रानटी समजायचे. मुळात हे इकडं आले, भारतामध्ये असलेला एवढा समृद्ध असलेला आपला देश बघून हे भुरटे इथे आले आणि आपल्या इथे येऊन आपल्याच लोकांमध्ये डिवाइड अँड रूल, आपल्या अज्ञानाचा, आपल्या हे भेदभाव, तिरस्कार, हे जे काही आपल्या याच्यातले सगळे लुफॉल्स होते त्याचा फायदा घेऊन डिवाइड अँड रूल केला आणि आपल्यावर राज्य केलं. सो याचा मॅक्झिमम काय असू शकतो उत्तर, तर बी असू शकतं. फक्त बी हे उत्तर असू शकतं. ओके. आर्थिक घटकांवर नियंत्रण C 4. हां, बी म्हणजे जास्तीत जास्त नफा कमवणे हाच यांचा उद्देश असू शकतो. मग कुठलीही साम्राज्यवादी व्यवस्था घ्या तुम्ही, आत्ता आपल्या देशामध्ये असलेल्या कंपन्या घ्या तुम्ही, उदाहरणार्थ अदानी कंपनी आहे, अंबानी कंपनी आहे. देशाचा विकास हा यांचा हेतू नाही आहे. देशाचा विकास हा हेतू जर असता तर ते इंडस्ट्रियलिस्ट राहिले असते. दे शुड बी टाटा. ओके. आणि मग जेव्हा जेव्हा देश संकटात येतो, आता उद्योजक आणि व्यापारी यातला फरक लक्षात घ्या. व्यापारी हा केवळ नफा कमवण्यासाठी व्यवसाय करत असतो. उद्योजक हा देश उभा करण्यासाठी उद्योग करत असतो, कारण त्याला माहिती असतो की हा उद्योग तेव्हाच डेव्हलप होईल जेव्हा हा देश डेव्हलप होईल. आणि मग जसं टाटा आणि सायरस मिस्त्रीचा किस्सा सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. सायरस मिस्त्रीकडे ज्या वेळेला टाटा सन्सचं अध्यक्षपद गेलं तेव्हा सायरस मिस्त्रीने हे धोरण स्वीकारलं की जे उद्योग तोट्यामध्ये आहेत ते बंद करायचे. पण टाटा जे होते, रतन टाटा यांनी अशी भूमिका घेतली की असं करता येणार नाही. एखादा उद्योग जर तोट्यामध्ये चालत जरी असला तरी तो त्या कामगारांचा दोष नाही आहे, तर ते आपले जे काही प्लॅन्स आहे किंवा बदललेली परिस्थिती आहे ही सगळी त्याला जबाबदार आहे. आणि मग जर त्या कंपनीवर जरी ती तोट्यात असेल, जर त्या
कामगारांचं कुटुंब जगत असेल तर ते उद्योग आपल्याला बंद करता येणार नाही. यातनं त्यांच्यात स्प्लिट झालं. पुढे मग काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परत टाटा जे आहेत ते चेअरमन झाले वगैरे वगैरे. सो उद्योजक असा विचार करतो की नाही, मला देश, लोक महत्त्वाचे आहेत. ओके, प्रसंगी माझं थोडं नुकसान झालं तरी चालेल. आणि आताही तुम्ही बघा, देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा टाटा हे मदतीसाठी पुढे असतात. आणि जिथे जिथे लाभ घ्यायचा आहे तिथे अंबानी, अदानी हे जे व्यापारी लोक आहेत हे पुढे असतात. ओके, तर यांच्या नावानं किती ओरड झाली तर त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, कारण त्यांचं ठरलेलं आहे, त्यांचा ऑब्जेक्ट एकच आहे, व्यापार करणे, पैसा कमवणे. ओके, चला 32 नंबरचा प्रश्न घ्या. डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? सो भाऊदाजी लाड स्त्री वृद्धाश्रम त्यांच्या तुम्ही अभ्यास केला असेल तर हे वाचनात आलं नाही. सामाजिक भेदभाव तर असूच शकत नाही. ख्रिश्चन धर्माचा कुठे काही उल्लेख नाही. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. ओके, आणि बाकी इतर अनेक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचा रोल जो आहे तो निभावला आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग यांच्यासोबत त्यांनी मुंबई ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना केली. 1845ला मुंबईत ग्रेंट मेडिकल कॉलेजची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला भाऊंनी कुष्ठरोगावर एक औषध जे आहे ते तयार केलं आणि म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्त्री शिक्षणाचा आणि विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला आहे. सो हा तो कालखंड आहे, म्हणजे याच्यावर कायदा जो आहे तो 1856लाच झाला. पण कायदा झाला म्हणजे काही समाजात लगेच त्याचा अंमल होत नाही. त्यासाठी समाजातले जे काही अग्रगण्य पुरस्कृत केलं पाहिजे, त्याच्यासाठी पुढे आलं पाहिजे. जसं महर्षी कर्वे हे पुढे आले, त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या विधवाश्रमामध्ये असलेली गोदूबाई जी पुढे आनंदीबाई झाल्या यांच्याशी विवाह केला. महर्षी कर्वेंना एखाद्या अविवाहित मुलीशी जसं इतर करतात लग्न करता आलं असतं, परंतु त्यांनी मुद्दामून तो विवाह केला. सो त्यामागची भूमिका आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो भाऊदाजी लाड उत्तर क्रमांक 3 याचं बरोबर आहे. सो यावर कसा आता भाऊदाजी लाड यांच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती जी आहे ती तुम्ही अभ्यासली पाहिजे. आधी ते विज्ञान शाखेमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते, पण पुढे मग ग्रँड मेडिकल कॉलेजमधून त्यांनी डॉक्टर जे आहे त्याची पदवी घेतली आणि पुढे डॉक्टर, मग राजकारण म्हणजे समाजकारण महत्त्वाचं म्हणजे है ना, या संदर्भानं पुढे त्यांनी काम केलं आहे. चला, हे मी तुम्हाला डिटेल शेअर करणारच आहे. पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आता इथे 4 समाजसुधारक आणि स्वातंत्र्य चळवळीतले मान्यवर दिलेत आणि तुम्हाला त्यांनी केलेल्या स्थापना वगैरे ज्या आहेत त्या बघायच्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकर है ना, दर्पणकार म्हणून आपण यांना ओळखतो. यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री यांचं शुद्धीकरण केलंय. शुद्धीकरण म्हणजे केलंय म्हणजे काय, ज्याने धर्मांतर केलं होतं त्याला शुद्ध अशुद्ध काही असत नाही, असं म्हणजे कोणीच शुद्ध नसतं आणि कोणीच अशुद्ध नसतं. ज्या महामानवानं या देशाला स्त्री शिक्षणाचं एवढं मोठं म्हणजे क्रांतीचं पाऊल टाकलं, स्वतःची पत्नी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी त्यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं. या महात्मा ज्योतिराव फुल्यांना शाळेमध्ये टाकलं पाहिजे म्हणून गफ्फार बेग मुन्शी नावाच्या मुस्लिम माणसांनी मदत केली आहे. त्यासाठी त्यांनी अंगावर दगडगोटे पण घेतलेत, अपमान पण सहन केला आहे, गोविंदरावांचा विरोध पण सहन केला आहे. प्रसंगी ज्योतिरावांना आणि सावित्रीमाईंना बाहेर निघावं लागलं आणि गफ्फार बेग मुन्शी तिथं संवाद करताना म्हणतात की जर माझ्या धर्मामध्ये मला शिक्षण घेण्याचा अधिकार असेल तर ज्या भगवंताने आपल्याला दोघांना इथे जन्माला घातलं, जर तो भगवंताला मानत असेल तर तो माझ्यासाठी वेगळा आणि तुझ्यासाठी वेगळा असा नियम कसा काय करू शकतो? जर ईश्वर आहे आणि आपण जर त्याची लेकरं आहोत, जर असेल तर. फुले तर मानत नव्हते, फुले निर्मिक म्हणायचे ना. हां, तर मग एकच पिता किंवा निर्माता म्हणा, जे काय तुम्हाला योग्य वाटत असेल, तो आपल्याच लेकरांसाठी 2 वेगळे नियम ठेवू शकत नाही. आणि तिथून महात्मा फुले शिक्षण घेतात. नंतर ते स्त्री शिक्षणाचं केवढं मोठं काम, म्हणजे आज महाराष्ट्राच्या समाज सुधारणा चळवळीचा पाया जर कोणी रोवला असेल तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी रोवला. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या विचारांमुळेच पुढे आपल्याला राजर्षी शाहू महाराज मिळालेत, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालेत. कारण पहिला सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. त्या सुरुवातीची पेरणी झाली की पुढच्या काळात मग त्याची मोठी जी आहे ती आपल्याला फळं मिळत असतात. सो हे झालं म्हणजे कोणी शुद्ध अशुद्ध नाही तेवढ्यासाठी सांगितलं. दुसरा पॉईंट बघा, दुर्गाराम मंचाराम आणि दादोबा पांडुरंग जी
मानव धर्मसभा आहे ज्याची सुरत येथे स्थापना करण्यात आली होती. सो 2 ऑप्शन मिळाले तुम्हाला, Aचं 2 Bचं 1. Aचं 2 Bचं 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आता ॲनी बेझंट Cचं 4 म्हणजे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. पुढे हेच बनारस विद्यापीठ झाले, माहिती आहे तुम्हाला, है ना. चला, केशवनंद सेन नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. सो हे प्रश्न तुम्हाला जजमेंटनं सोडवायचे. इथे तुमच्या नॉलेजची कस आहे, तुमचं बेस किती चांगलं आहे, तुम्ही अभ्यास कसा करता, एखाद्या ज्या घडलेल्या घटना आहे त्याला रिलेट कसं करता, ह्या सगळ्यांवर ते अवलंबून आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहे. ओके, आता हा उठाव तुम्हाला डिटेल अभ्यासायचा आहे. ओके, संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेली आहे. बरं, सो ए आणि सी म्हणजे हे संथाळाचा पुढारी कान्हू याला विश्वासघाताने पकडलं, हे 2 स्टेटमेंट आहेत. ओके, जे उत्तरामध्ये दिलेत. आता याच्यासाठी तुम्हाला डिटेल संथाळांचा उठाव जो आहे तो बघावा लागेल, है ना. आता संथाळ हे जंगल जमात आणि कडेकपारीत राहणारा आदिवासी बांधव आहे. ओके, यांना 1855 ते 1860 या दरम्यान हा उठाव खूप चालला. यामध्ये राजमहल जो जिल्हा आहे यामध्ये भूमिकर अधिकारी असतील, पोलिसांचं दमनचक्र असेल, जमीनदार सावकार यांच्याकडनं जी जुलमी वसुली चालली होती त्या विरोधात सिद्धू आणि कान्हू हे यांचे नेतृत्व करणारे दोन व्यक्ती आहे. आणि यांनी मग ब्रिटिशांचं जे साम्राज्य आहे त्याला अमान्य केलं आणि संथाळ हे स्वतंत्र आहे अशी घोषणा केली. पुढच्या काळामध्ये इथे अत्यंत लष्करी पद्धतीनं हा जो उठाव आहे तो चिरडण्यात आला. ओके, सो या संदर्भानं हे प्रश्न आहेत. तर संथाळांचा उठाव आपल्याला डिटेल करावा लागेल, तेव्हा अशी जी प्रश्न येतात त्याची उत्तरं आपल्याला देता येईल. परत असा हा एक प्रश्न आहे, याच्याबद्दलही आपण फार वाचलेलं नव्हतं. ओके, महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक आणि त्याच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. आता डॉक्टर सिद्धनांत काणे हे यवतमाळ म्हणजे बीचं 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. बाकीचे जे काय श्रीधर परांजपा असतील किंवा ही सगळी मंडळी ह्या गुप्त संघटना आहेत ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अशाही छोट्या संघटना ज्याच्याकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. पुढे गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती. जसं आता याच्यामध्ये मराठा आणि केसरी यामध्ये तर ते संबंधित होतेच. मराठा केसरीमध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. ओके, पुढे त्यांनी मग राजीनामा दिला आणि त्यानंतर सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं. आता मेन मुद्दा आहे वराड समाचाराचं काय. तर गोपाळ गणेश आगरकर हे अकोला इथे काही काळ वास्तव्याला शिक्षणासाठी होते. त्यावेळेला फडके नावाचे एक संपादक होते ज्यांनी वराड समाचार म्हणजे विदर्भातील पहिलं वृत्तपत्र आहे वराड समाचार सुरू केलेलं होतं. यामध्ये गोपाळ गणेश आगरकर आर्टिकल किंवा लेख लिहायचे आणि याचं जे काही मानधन किंवा इतर सगळ्या माध्यमातून जी मदत व्हायची त्यातून त्यांनी आपलं राहिलेलं पूर्ण शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं. सो ABC म्हणजे याचं उत्तर ABC, हां ऑप्शन 2. स्वराज्य नाही, स्वराज्याचा वृत्तपत्रांचा आगरकरांच्या एकूण कक्षामध्ये किंवा कालावधीमध्ये कुठेही उल्लेख आलेला नाही. सो ABC विल बी द आन्सर. पुढे हां, हे आता गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती असावी. कोणकोणत्या वृत्तपत्रात कोणतं वृत्तपत्र मराठीत होतं, कोणतं इंग्रजीत होतं, असेही प्रश्न याच्यावर येतात. सो हे जे क्रक्स काढलेलं आहे तो मी आकार UPSC MPSC आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणारच आहे. पुढचा प्रश्न घेऊ. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ओके, आता इंडिया नावाचं वृत्तपत्र चालू केलं इंडिया यांनी. परत रास्तगोपतार नावाचंही वृत्तपत्र चालू केलं होतं. रास्तगोपतार म्हणजे खरी बातमी. ठीक आहे. पुढे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. यामध्ये हे होते ईस्ट इंडिया असोसिएशन जे विदेशामध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे यासाठी काम करणारं हे ऑर्गनायझेशन होतं. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले 1886ला. हां, दुसरे अध्यक्ष राहिले. सो दादाभाई नौरोजी हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. ठीक आहे, चला. सो ऑप्शन 1 इज द आन्सर. पुढे हां, हे दादाभाई नौरोजी आणि यांच्याबद्दलची असलेली डिटेल माहिती. ओके,
आता एक एक हे मी यासाठी त्या डिटेल माहितीवर जास्त एक्सप्लेन करत नाही. ओके, एवढं आपल्याला डिटेल करायचं आत्ता पॉसिबल नाही, कारण आपण फक्त जजमेंट बघतोय. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने. आता हा कोणत्या एरियावरचा प्रश्न आहे? राष्ट्रीय भूमिका असलेली लोक सांप्रदायिक, जातीवादी किंवा धार्मिक कशी बनतात या संदर्भातला हा प्रश्न आहे. बघा, हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. यांचं उत्तर आहे हे सर सय्यद अहमद. आता सर सय्यद अहमद यांच्याबद्दल तुम्हाला हे सांगतो अगोदर, हे राष्ट्रवादी विचारांचे व्यक्ती होते. राष्ट्र म्हणजे राष्ट्राचा विचार, आपण सगळे एक आहोत असा विचार, त्या विचाराचा प्रसार करणे, त्या विचारांना इतरांपर्यंत पोहोचवणे, त्याला राष्ट्रवादी असं म्हणायचं. जातीवादी कोणाला म्हणायचं? जो जातीचा प्रचार करतो, जातीच्या विचारांना तो वहन करतो, जातीसाठी प्रसार करतो, प्रचार करतो, दुसऱ्या जातीबद्दल त्याला फार काही आस्था असत नाही, त्याला जातीवादी म्हणायचं. धर्मवादी म्हणजे आपला धर्म खूप चांगला, दुसऱ्याचा नाही तेवढा चांगला, असा त्याला धर्मवादी किंवा धार्मिक म्हणू शकता तुम्ही. आता धार्मिक विधी आणि कर्मकांडही असतात, तो वेगळा. वादी म्हणजे काय? ज्याचा प्रचार प्रसार करणारा, विचार वहन करणारा, त्याला वादी असं म्हणायचं. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे, मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. हे स्टेटमेंट आहे. आता कोण व्यक्ती काय स्टेटमेंट करतो त्याच्यावर प्रश्न आहे हा. ओके, सो हे प्राचार्य बेग होते आणि हे प्राचार्य बेग 1906चं जे मुस्लिम लीगची स्थापना आहे त्याचं जे मेमोरंडम असेल किंवा कशी असणार मुस्लिम लीग, त्याचं काम यांनीच केलं होतं. प्राचार्य बेग हे एक इस्लामिक किंवा जातीयवादी, धर्मवादी विचारसरणी असलेले व्यक्ती होते. तिसरा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ म्हणजे 1930ची भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी नाही, म्हणजे भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी म्हणजे भारतात जे लोक राहतात त्या सगळ्यांच्या स्वातंत्र्यासाठी नसून नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असं कोणी म्हटलं? मोहम्मद अली जिना. कारण मोहम्मद अली जिनांना स्वतःची वेगळी चूल बनवायची होती. ओके, गांधीजींच्या नेतृत्वामध्ये सर्वाधिक प्रभाव आणि जनमान्यता असलेले व्यक्ती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. मग आपला राष्ट्रप्रमुख म्हणून इथे निर्माता, राष्ट्रनिर्माता असा उल्लेख होणार नाही ना, ते पद मिळेल. आणि म्हणून मग अगोदर बॅरिस्टर जिना सुद्धा राष्ट्रवादीच व्यक्ती होते, पण पुढे संधीनुसार या लोकांनी आपल्या राजकीय भूमिका बदलल्या. सो हे बॅरिस्टर जिना. चौथं आहे, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. सो हे स्टेटमेंट आहे विनायक दामोदर सावरकर. सो ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. सो कोण व्यक्ती काय विचार करतोय, कुठल्या व्यक्तीने एखाद्या घटनेबद्दल काय म्हटलं, जसं सविनय कायदेभंगाबद्दल बॅरिस्टर जिनांचं स्टेटमेंट काय? ओके, स्वातंत्र्य देशात राहण्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्टेटमेंट काय? याकडे दुर्लक्ष करायचं नाही, ते व्यवस्थित बघायचं. हा झाला याचा एरिया. ओके, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन. बघा, ईस्ट इंडिया असोसिएशनचा 2दा उल्लेख झाला एकाच पेपरमध्ये. संस्थेचा उद्देश काय होता? उद्देश स्त्री शिक्षण. स्त्री शिक्षणाचं काम इंडियामध्ये चालू होतं, ते असणं शक्य नाही. राजकीय शिक्षण, राजकीय काम करत होते, पण बीचा ऑप्शन कुठे आहे का ते बघू एकदा. ओके, लोकशिक्षण आणि धार्मिक शिक्षण. आता यांच्या ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये म्हणजे लोकशिक्षण याचाच उल्लेख आहे, म्हणून सी हे याचं उत्तर, फक्त सी 3. ठीक आहे. हां, आता ईस्ट इंडिया असोसिएशन काय, तिची स्थापना कुठे झाली, त्याचं काय काम होतं, हे संपूर्ण डिटेल्स इथे टाकलेले आहे. हे बघा इथे. लोकशिक्षण हा उद्देश ही संस्था स्थापण्यामागे होता. तर लोकशिक्षण म्हणजेच काय? लोकांना जागृत करा. लोक जागृत झाले तर ते आपल्या त्यांच्या ज्या विकासासाठी त्यांना ज्या आवश्यकता आहेत, ज्या खरंच त्यांच्या गरजा आहेत त्याबद्दल ते जागृत होतील आणि त्याची मागणी करतील, है ना. लोक जर अज्ञानी राहिले तर मग काय होईल? फॅसिझम विचारधारेचे जे लोक असतात ते लोकांना अज्ञानी आणि बेरोजगार ठेवतात. का? ते याच्यासाठी बेरोजगार ठेवतात, जेव्हा गरज पडेल तेव्हा यांना हवा तो झेंडा त्यांच्या हातात देता येते. सो म्हणून लोकांना शिक्षण आणि जागृती देणं अत्यंत गरजेचं आहे. हे कधीच आहे? 1866ला लोकांना कळत होतं. आज पण काही लोकांना ते कळत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. 40 नंबरचा प्रश्न बघा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके, याचाही उल्लेख याआधी आत्ता आला. संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित आहेत? सो गोपाळ गणेश आगरकरांचा याच्याशी संबंध नाही. ओके, गोपाळ गणेश आगरकरांचं संपूर्ण जीवन पुणे, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, मराठा, केसरी, सुधारक या संदर्भानंच
आणि समाज सुधारणा त्यामध्ये पण त्यांचं फार मोठं योगदान आहे. फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलन, भाऊदाजी लाड ही सगळी मंडळी आहे ज्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असून. पण आता लाड साहेबांचं इथे नाव नाही आहे. सो BCD हां हे याचं उत्तर. ठीक आहे. चला आता हे असे प्रश्न आहे हां बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन की ज्या प्रश्नांना तुम्हाला जजमेंटनी सोडवायचं आहे. सो मित्रांनो अशा पद्धतीची आपली ही प्री फोकस्ड किंवा सब्जेक्ट वाईज बॅच सुरू होत आहे आणि त्याचेच आपण हे PYQ सेशन घेतोय. हिस्ट्री आपलं माझ्याकडे हिस्ट्री, पॉलिटीचे सेशन जयश्री मोहिते मॅडम सुरू झालेत म्हणजे झालेत, बाकीचे सेशन चालू होतील आता. वैभवी गावंडे मॅडम जॉग्रफी चालू झालंय. सायन्स खेमराज चामोर्शीकरांचं सुरू झालंय. बाकीचे जे सेशन आहेत या पाठोपाठ चालू होणार आहेत. तुम्ही प्री फोकस कंबाईन एकत्रित बॅच लावू शकता की तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही सब्जेक्ट वाईज सुद्धा बॅच लावू शकता. सो दिस इज प्री फोकस बॅच. ज्यांचा अभ्यास झाला आहे राज्यसेवेचं ते टेस्ट सिरीज लावू शकता. कंबाईन प्री फोकस बॅच आणि इंटिग्रेटेड बॅच लावू शकता. याची टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याणच्या जागा ज्या 1 जानेवारीपर्यंत फॉर्म भरायच्या होत्या त्या जागा निघाल्या, त्याची आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. समाज कल्याण विभागाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्हाला हिस्ट्री जसं आता हे माझ्या विषयाचं आहे, माझ्याकडे हिस्ट्री आहे तुमचा, त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक हे सगळे घटक असतील. ओके. असंच जॉग्रफीचं वैभवी मॅडमचं, असंच पॉलिटीचं, बाकी विषयांचं सुद्धा तुम्ही सब्जेक्ट वाईज सुद्धा लावू शकता. यामध्ये दोनही पेपरचे राज्यसेवेचे आणि कंबाईनचे PYQ आणि सगळे म्हणजे तुम्हाला कंबाईन फक्त हिस्ट्री पाहिजे तर कंबाईनचे टॉपिक, राज्यसेवा प्लस कंबाईन पाहिजे तर तेही टॉपिक, असे सब्जेक्ट वाईज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या संदर्भानं कुठलेही प्रश्न असतील तर हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. वेबसाईटला आपण डिटेल्स टाकलेत. हे संस्थेचं टेलिग्राम चॅनल आहे ज्याला जॉईन राहून तुम्ही जे काही अपडेट्स आहेत त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील. मित्रांनो हे लेक्चर्स तुम्हाला कसे वाटतात ते आपण आम्हाला नक्की कळवा. संस्थेचं आपलं हे आकार फाउंडेशनचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा जेणेकरून नवीन जे लेक्चर्स आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल. आणि तुमच्या कमेंट आम्हाला कळवा. तुमच्या कमेंट आम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी निश्चित उपयुक्त ठरतात. जेही असेल जे तुम्हाला लेक्चर चांगलं वाटलं, कुठे काही कमतरता असेल ती सुद्धा तुम्ही मोकळेपणाने सांगू शकता. दॅट इज व्हॅल्युएबल फॉर अस. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल आणि पुढील लेक्चरमध्ये आपली भेट होईल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.